बीड जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकरी जे आहे ते आज बैल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय आणि सध्या बाजाराची परिस्थिती जर पाहायला गेले तर चांगल्या पद्धतीचे बैल जे आहेत ते या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आता बैलाच्या किमती सध्या काय चालू आहेत एक वेगळी चर्चा जी आहे ते आपण बाजारपेठेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। परळीमधील सर्वात मोठी बाजारपेठ जी आहे ते शिरसाळा बाजारपेठ मानली जाते आणि माझ्यासोबत ते व्यापारी आहेत। दादा, काय किमतीची बैलजोडी आहे? हे सांगायला 1,40,000 रुपये, फायनल 1,25,000 होती ते। मला वाटतं तुमच्या इकडे दोन जोडे आहेत, तिकडे दोन जोडे आहेत, काय त्या किमती काय किमतीचे? इकडे 2 जोड्या आहेत, 1,30,000, 1,25,000 ह्या बी, ते बी 1,20,000, हे बी 1,25,000। यांची काय यांची खासियत नेमकं काय आहे? सगळे नंबर 1 गॅरंटी मारणारे नाहीत, कामाला नंबर 1, कोणाही कामाला लावून द्या, सगळेच बैलांना गॅरंटीच आपली आरटीपी। मागच्या वर्षीची बाजारपेठेचे भाव आणि या वर्षीचे बाजारपेठ जास्त आहे। यंदा भाव वाढेत, फुल वाढेत, 25% भाव वाढेत यंदा। का भाव वाढलेत? जनावर कापा गेले म्हणून भाव वाढे एवढे। हां, जास्तीत जास्त जनावर जास्त। बाकी माझ्याकडे दुसरे देखील व्यापार आहेत। दादा, तुमचे पण लाल कंदारी बैल जोडी आहे, काय किमतीचे आहेत बरं ते? त्यांचे 2.25 सांगायले। 2.25 लाख? हो, म्हणजे बाजारपेठेमध्ये हायस्ट भाव आहे म्हणायचं। हायस्ट काय त्यांची खासियत काय आहे? खासियत समधी गॅरंटी मारायची, बसायची, शेतकऱ्याला नंबर 1 हाणून 1 रुपयावर द्यायचं काम आहे त्यांना। ती जोपासण्याचा सांभाळ वगैरे कशा पद्धतीमध्ये करतात? नंबर 1 आता मक्का चारते, ज्वारी, चारा, पाणी, टेमावर वैरण पाणी टाकावं लागतं। हां, टाकावं लागते वेळावर। बाकी खुराकामध्ये काय? पेंड चारतो, 2 टाइम पेंड असते। किती किलो पेंड ठेवावं लागते? एक बैल 1 किलो ठेवायची, किंवा 1.5 किलो बाजार दिवशी, किंवा अर्धा किलो, जसे पैसे तर चारायचे। काय या वर्षीचे बैल जर घ्यायचे म्हणलं तर शेतकऱ्याला परवडणारी आहे का सध्या? नाही ना, स्वतः शेतकरी? हो, शेतकऱ्याला परवडणारे जोगे बैल नाही त्यावेळेस, महागाई भरपूर झालेली। आता बऱ्यापैकी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत। हो ना, ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच कामं चालू, पण बैल शेतकऱ्याला लागतात। बैल शेतकऱ्याला लागतात। हा इकडे माध्यमातून केले तरी बैल लागतातच। हो, बैल घेतल्याशिवाय पर्याय नाही ना शेतकऱ्याला। सगळ्या बाजारपेठ प्रति दरवर्षीपेक्षा चांगली फुलली जनावरांनी का कमी प्रमाणामध्ये बैल जोडे आले? सध्या आज कमी प्रमाणामध्ये आल्यात। हो, परळी तालुक्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। बाजारपेठ मोठी आहे। आता हाईस्ट हे म्हणतात 2 लाखापर्यंतची त्यांची बैल जोडी, ह्यापेक्षा देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या किमतीच्या बैल जोड्या येतात का? येतात ना, त्याचं काय हो, नसतंय। जोडेच काय नाही त्याला, काय सीजन चालू झालं की येतात भरपूर। आज सकाळपासून एखादा चांगला सौदा वगैरे झाल्याची काही माहिती मिळाली? 1.40 ला ऐकली 2, अलीकडे 1.40 ला ऐकली 2। 1,40,000? हो, बरं, कशी खिलार होती की लाल कंदारी होती? लाल कंदारी। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर परळी तालुक्यातील शिरसाळ्याच्या बाजारपेठेमधली आपण जनावरांच्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर पूर्ण या ठिकाणी जनावरांचा बाजार भरला गेलाय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र 2 लाखापर्यंतची किमतीची ही बैलजोडी जी आहे ते परळीच्या शिरसाळा बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र खिल्लार जोड जे आहे ते 1,20,000 1,30,000पर्यंतच्या किमतीच्या बैलजोड्या ज्या आहे ते या ठिकाणी दाखल झाल्यात आणि सकाळपासून बरेच सौदे देखील या जनावरांचे झाल्याचे, बैलांचे झाल्याचे देखील पाहायला मिळते। आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सूर्य जुबडी, बीड, परळी, शिरसाळा।